बऱ्याच वेळा आम्ही पेपरमध्ये वाचलं की अगदी शेवटच्या दिवशी स्थानिक आमदार या ठिकाणी प्रचाराला उतरले, अशा बातम्या आम्हीच वाचल्यात। त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही। त्यामुळे मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु भारतीय जनता पार्टी पिंपरी विधानसभेत सक्षम आहे आणि सक्षमपणे काम करते। पिंपरी विधानसभेत सध्या अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे आहेत, त्यामुळे महायुतीत पिंपरी विधानसभा ही अजित पवार गटाकडे जाणं स्वाभाविक आहे। मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआय गटानं या पिंपरी विधानसभेवरती दावा ठोकलेला आहे। याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत। पिंपरी विधानसभेचे भाजपचे प्रमुख अमित गोरके आता आपल्या सोबत आहेत। तुम्ही पण गेली अनेक वर्ष इथं तयारी करताय। आरपीआयनं आता या पिंपरी विधानसभेवरती दावा ठोकलेला आहे आणि आता आमदार तर इथं अजित पवार गटाचे आहेत। लक्षात घ्या की आता येणारी विधानसभा निवडणूक प्रत्येक जणाची इच्छा आहे, प्रत्येक पक्षाची इच्छा आहे, प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे ही निवडणूक लढवावी। पण लेटेस्ट तुम्ही आता जर लोकसभेला माननीय श्रीरंग बारणे यांचा पिंपरी विधानसभेतला जर लीड पाहिला तर जवळजवळ 17,500च्या लीडनी ते इथं आलेले आहेत। आणि निवडून येण्याचं कारण या ठिकाणी असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे 400 आमचे बूथ प्रमुख असतील, वॉरियर्स असतील आणि त्याबरोबर असलेले युतीतले कार्यकर्ते, पण सर्वात मोठा वाटा पिंपरी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा हे माननीय बारणे साहेबही आपल्याला सांगू शकतात। त्यामुळं इच्छा प्रत्येकाची आहे। शेवटी निवडणूक ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस महायुती ठरवेल हा इथं निवडणूक कोण लढवणार आहे। भाजपनं तुम्ही काम केलं असे म्हणताय, म्हणजे अजित पवारांच्या गटानं इथं काही काम केलं नाही या पिंपरी विधानसभेमध्ये? कारण इथं आमदार अण्णा बनसोडे आहेत। मी भाजप बरोबर महायुतीने काम केलं असं म्हणतोय, पण सगळ्यात जास्त काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। कारण तुम्ही बऱ्याच वेळा आम्ही पेपरमध्ये वाचलं की अगदी शेवटच्या दिवशी स्थानिक आमदार या ठिकाणी प्रचाराला उतरले, अशा बातम्या आम्हीच वाचल्यात। त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे म्हणताय की अण्णा बनसोडे यांनी इथं काम केलं नाही, महायुतीचा धर्म पाळला नाही। महायुतीचा धर्म पाळला कुणी नाही आणि कुणी पाळला हे माननीय बारणे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, परंतु भारतीय जनता पार्टी पिंपरी विधानसभेत सक्षम आहे आणि सक्षमपणे काम करते। या आधीच्या निवडणुका पाहिल्या तर आमचे माननीय अमर साबळे हे 68,000 मतदान झालं होतं। त्याचबरोबर आमच्या चंद्रकांताताई यावी 2 नंबरला या ठिकाणी राहिल्या होत्या। त्या पण इच्छुक आहेत आता। इच्छुक राहू द्यात ना, इच्छुक राहू द्यात, पण भारतीय जनता पार्टीचं या भागातले काम आमचे सक्षम असलेले तिन्ही आमदार, या भागातले आमचे अध्यक्ष नक्की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडून घेतील यात शंका नाही। हेच मुद्दे मांडून तुम्ही दावा करताय पिंपरी विधानसभेत? पिंपरी विधानसभेवर दावा करण्याचं कारण आपण जर पाहिलं, भोसरी मतदारसंघ असेल, चिंचवड मतदारसंघ असेल, यात अनेक विकास कामं झालेली आहेत। आज पिंपरी विधानसभा मतदारसंघात स्लम डेव्हलपमेंट हा अत्यंत महत्वाचा विषय अजूनही परिपूर्ण झालेला नाही। साधं एखादं MPSC UPSC सेंटरही या ठिकाणी आपण आणू शकलो नाही, अत्यंत खेदाची बाब आहे। पिंपरी विधानसभा क्षेत्र हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात। क्वालिफाईड या ठिकाणी मतदार आहेत, पण या मतदारासाठी चांगल्या काही गोष्टी आणण्यात या ठिकाणचे स्थानिक आमदार कमी पडलेत हे म्हणायला मला काहीच वाटणार नाही, कारण ती वस्तुस्थिती आहे। तर पिंपरी विधानसभा ही सध्या अजित पवार गटाकडे आहे, त्यांचे आमदार या ठिकाणी आहेत। परंतु याच पिंपरी विधानसभेवरती आरपीआय नंतर आता भाजपनं सुद्धा दावा ठोकलेला आहे। अमित गोरकेंनी तर थेट अण्णा बनसोडे यांच्या कामगिरीवरतीच प्रश्न निर्माण केले। त्यामुळं महायुतीत पिंपरी विधानसभेत ही तिढा निर्माण होणार हे उघड आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।